नमस्कार. लाईव्ह न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पी-एम किसान योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहेत. केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री किसान योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी शेतकरी अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत आहे, पण अद्याप तो जमा झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ही योजना बंद होणार आहे की काय? का 2 हप्ते एकत्र मिळणार आहेत? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये घर करून बसले आहेत. आज आपण याच प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेणार आहोत. सध्या सोशल मीडियावर अशी अफवा पसरलेली आहे, केंद्र सरकारने पी-एम किसान योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या बाबतीत कोणतंही तथ्य नाही. केंद्र सरकार सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण करणारा कोणताही निर्णय घेण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कारण लवकरच काही राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत आणि अशा वेळी शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीमध्ये मोठा फटका देऊ शकते. यामुळे तरी असा कोणताही निर्णय सरकार घेणार नाही. या उलट केंद्र सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात पी-एम किसान योजनेसाठी मोठी रक्कम म्हणजेच जवळपास 60,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तचा निधी तरतूद केला आहे. त्यामुळे सरकार या योजनेसाठी निश्चितपणे खर्च करणार आहे. याचा अर्थ ही योजना सध्या तरी बंद होणार नाही हे स्पष्ट आहे. काही दिवसापूर्वी उपराष्ट्रपती यांनी केंद्र सरकारला पी-एम किसान योजनेचा वार्षिक हप्ता 6,000 रुपयेचे 20,000 रुपये करण्याची विनंती केली होती. या मागणीमुळे शेतकऱ्यांना असे वाटते की सरकार 20वा व 21वा हप्ता वाढवून एकत्रितपणे देईल. पण केंद्र सरकारने अद्याप याबाबत कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा कोणताही नवीन निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सध्या हप्ता वाढणीची किंवा 2 हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता अतिशय कमी दिसत आहे. शेतकऱ्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की 20वा हप्ता कधी त्यांच्या खात्यात जमा होईल. यापूर्वीचे हप्ते साधारण जून महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या हप्त्यात जमा व्हायचे. 20व्या हप्त्याची अपेक्षित तारीख 24 जून होती, पण ती उलटून गेली तरी पैसे आलेले नाहीत. केंद्र सरकारने या विलंबाचं कोणतंही कारण अद्याप दिलेलं नाही, पण यामागे काही संभाव्य कारणे असू शकतात. असे म्हटले जात आहे की पी-एम किसान योजनेत काही अपात्र शेतकऱ्यांची नावे समाविष्ट झाली होती. त्यामुळे त्यांची नावे वगळण्याची आणि पात्र शेतकऱ्यांची यादी पुन्हा तपासायची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे. यामुळे लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार होण्यास वेळ लागत असावा, असे म्हटले जाते. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री विविध कामांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे पी-एम किसान योजनेची नीती वितरित करायच्या प्रक्रियेला थोडा उशीर होत असल्याचे दिसत आहे. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांपर्यंत ही याबाबत कोणतीही नवीन सूचना आलेली नाही. अंदाज वर्तवणाऱ्याच्या मते पी-एम किसान योजनेचा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र हे केवळ अंदाज आहे. केंद्र सरकार जोपर्यंत अधिकृत घोषणा करत नाही तोपर्यंत कोणतीही निश्चित तारीख सांगणे योग्य नाही. पी-एम किसान योजनेचा खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्याकरता सुरू करण्यात आलेली आहे. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. शेतकरी पेरणीसाठी बियाणे, खते खरेदी करत आहेत. यावेळी त्यांना पैशाची अत्यंत गरज आहे. जर हा हप्ता वेळेवर मिळाला असता तर शेतकऱ्यांना शेती कामासाठी याचा चांगला उपयोग झाला असता. मात्र हप्ता जुलैमध्ये आला तर कदाचित पेरणी आणि इतर महत्त्वाची कामे पूर्ण झाली असल्यामुळे पैशाचा तेवढा उपयोग शेतकऱ्यांना होणार नाही, अशा भावना शेतकरी व्यक्त करतात. पी-एम किसान योजना बंद झालेली नाही आणि हप्ता वाढण्याची किंवा 2 हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे. मात्र 20वा हप्ता जमा होण्यास थोडा उशीर होत आहे. लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल अशी अपेक्षा आहे. तुम्ही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत माहितीची घोषणा करेल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळेल. पी-एम किसान योजनेच्या पुढील कोणत्याही अपडेटसाठी तुम्ही तुमच्या आवडत्या लाईव्ह न्यूज चॅनलला जोडलेले राहा. दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.